तुमचा प्रहलादो पावन झालो चराचरी एक गावे आम्ही विठोबाचे नाम एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेका प्रेकाम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा प्रस्तुत अनंत कृपासागर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करून कीर्तन निरोधन रूपी सेवेकरिता उपस्थित असलेले सर्व गुणीजन गायक वादक मंडळी मातृशक्ती पितृशक्ती सर्वांना नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया। सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते किंबहुना जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे जगदवंदे जगतमान्य जगदोद्धारक संत श्री तुकोबारायांचा चार चरणाचा असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपली नामावरती असलेली निष्ठा प्रकट करतात। अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडासा परिहार परिचय द्यायचा असा आज मौजे कोळवाडी नगरीमध्ये चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं भजन रामायणाची कथा भावार्थ रामायण बरोबर आहे भावार्थ रामायणाची कथा आणि सायंकाळच्या वेळी हे संकीर्तन महोत्सव गेली 100 वर्षापासूनची जी आपली चालत असलेली परंपरा आहे। गेल्या वर्षी आपण याचं 100वे वर्ष साजरं केलं। मला वाटतं 99व्या वर्षीच्या सप्ताहामध्ये येण्याचा योग मला आला होता आणि 100व्याला गाळलं टाळलं आणि पुन्हा चला म्हणले महाराज आता चढता क्रमांक 101 कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। सर्व गावातील गुणीजन मंडळी आणि पहिलाच दिवस आहे आवर्जून कीर्तन सेवेसाठी उपस्थित म्हणून आमचे परमस्नेही प्राध्यापक बदने सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सरांना मनपूर्वक धन्यवाद। आपण सर्व गावकरी मंडळी आणि गावकरी मंडळीच्या आयोजना नियोजनामध्ये चालत असलेला हा वार्षिक महोत्सव आपला कोळवाडी म्हणलं की अत्यंत उल्हास आणि अत्यंत हौशी असणारं गाव आहे। सप्ताहाच्या बाबतीमध्ये तरुण मंडळींचा भरभरून अशा प्रकारचा सहकार्य आपल्याला लाभतं। तरुण मंडळी वृद्ध मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अन्नदानाच्या बाबतीमध्ये ज्ञानदानाच्या बाबतीमध्ये पाकिट दिल्यावर कळेल धनदानाच्या बाबतीमध्ये इथपर्यंत ठीक आहे। बघू आता कसं होतंय ते सगळं आपलं हे आपल्या एकोप्याने आपण करताय। अगदी परमार्थाची इत्यंभूत जी संहिता शास्त्रामध्ये सांगितलेली आहे वारकरी संप्रदायाची नियमावली त्या नियमावलीनुसार आपलं गाव आजही त्या नियमानं त्याच परंपरेचं अनुसरण आणि अनुसंसरण अशा प्रकारचं करतंय। आपल्या गावकरी मंडळी खूप मोठे आपण धन्यवादास पात्र आहात। सज्जन हो अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी नामनिष्ठा व्यक्त केलेली आहे। एक निष्ठता परमार्थ असो अथवा प्रपंच असो परमार्थामध्ये अथवा प्रपंचामध्ये निष्ठा अत्यंत महत्वाची आहे। परमार्थामध्ये निष्ठा आणि प्रपंचामध्ये निष्ठा प्रपंचामध्ये निष्ठा नसेल तर आपण टीव्हीवरती दररोज बातम्या बघतो माणसांना मारून ड्रम मध्ये टाकून वर सिमेंट टाकतात निष्ठा नसल्याचं लक्षण आहे। एकमेकावरती निष्ठा नसल्याचं लक्षण आहे संसाराची बाजू आहे। परमार्थामध्ये ही अगदी तसंच आहे। आपण परमार्थ करतोय आपण करत असलेला परमार्थ त्या परमार्थामध्ये किती तथ्य आहे त्या परमार्थामध्ये किती निष्ठा आहे त्या परमार्थामध्ये किती समर्पण आहे हे महत्वाचं आहे। करणं महत्वाचं नाही करायला तर
सगळेच करायले. शास्त्रामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. गतानुगतिको लोकः न लोकः परमार्थिका वालुकालिंग मात्रेन कथंबे ताम्रभाजन. मागून चालत आलंय म्हणून पुढे चालू ठेवलंय आपण. माता मंडळी बरेचसे बसलेले. सर्वांना जनरली माझा एक प्रश्न आहे, आपण सोमवारचं व्रत करतो का करतो? काय कारण आहे त्याच्या मागे? काय नाही महाराज, आमच्या घरामध्ये आमची आई करत होती, आमच्या सासूबाई करतात आणि त्यांच्यानंतर मीही करते, हे त्याचं उत्तर आहे. आपल्याकडे एक रविवार असतात बघा, रविवार तुमच्याकडे असतात ना रविवार? पौष महिन्यातले पुष्य रविवार म्हणतात त्याला. एक आटपाट नगर असतं, त्या आटपाट नगरामध्ये एक राजा असतो, त्या राजाला 2 राणी असतात. का करतात हे रविवार? का करतात हे रविवाराचे उपवास? काही नाही महाराज, गतानुगतिको, मागून चालत आलंय पुढे चालत नेण्याचं काम चाललंय आपलं. तुकोबरा फार गोड चिंतन करतात त्याचं. 10 आंधळे किनगावला निघाले. 10 आंधळे किनगावला निघाले. जाता जाता किनगावच्या फाट्याला तिथे गेल्याच्या नंतर रस्त्याच्या बाजूला भला मोठा एक खड्डा खणलेला होता. पहिला आंधळा पुढे चालू लागला, दुसरा आंधळा त्याच्या पाठीमागे, तिसरा आंधळा त्याच्या पाठीमागे, चौथा आंधळा त्याच्या पाठीमागे. पहिल्या आंधळ्याचा पाय घसरला, धपकन ते खड्ड्यामध्ये पडला. दुसऱ्यानं पाठीमागून विचारले, काय झालं रे? ते मला काय नाही, ये मागे. दुसरं धपकन पडलं. तिसऱ्यानं विचारणार, काय झालं? काय नाही, ये. तिसरं झपकन पडलं. असं करता करता 5-6 आंधळे एकावर एक एकावर एक एकावर एक त्यांचा एक जमा झाला. तुकोबराचं वर्णन करता, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. मागून चालत आलंय म्हणून पुढे चालत ठेवलंय आपण, बाकी काही नाही. त्याच्यामध्ये किती निष्ठा आहे. निष्ठा हा शब्द 11 वाजेपर्यंत लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये किती निष्ठा आहे, किती तथ्य आहे, याची आपण चाचपणी सुद्धा केली नाही. याला पंचतंत्रामध्ये दृष्टांत दिलेला आहे, गोड दृष्टांत आहे. ऐका, जुना काळ आहे दादा, आणि जुन्या काळामध्ये ही अशी काही प्रसाधनं नव्हती. वेळ बघण्यासाठी घड्याळ नव्हती. वेळ काळ हे कसं ठरवायचं? मग पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एखादं ब्राह्मण गोवाचं घर असायचं. तिथी कळायचं नाही, वार कळायचे नाही, दिवस कळायचे नाही. पूर्वीच्या काळामध्ये गावात एखाद्या ब्राह्मण बुवाचं घर असायचं. ब्राह्मण बुवाकडे एखादं पंचांग असायचं. त्यांनी पंचांगावरती तिथी बघायची, मुहूर्त बघायचं, वेळ काळ बघायचं. सूर्यग्रहण लागलं की त्यांनी गावात सांगायचं, वा घड्याळो, अमुक अमुक वेळेला अमुक अमुक ठिकाणी सूर्य असा माध्यावरती आला की सूर्यग्रहण लागणार आहे. त्याचे विधी नियम पाळायचे. ही अशी जुनी परंपरा. पूर्वी असं काही लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती किंवा तारखा वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे रामभाऊ, तुमचा जन्म कोणत्या वर्षी झाला? असं विचार. कोणत्या वर्षी झाला? तेवढे महाराज, आमच्या वडिलांनी वरचं शेत घेतलं त्या वर्षी माझा जन्म झाला. कधी जन्म झाला? वरचं शेत घेतलं त्या वर्षी. म्हणजे वरचं शेत कधी घेतलं? ते म्हणे ठकीचं लग्न झालं त्या वर्षी. असं गाठीला गाठ लावायचे. म्हणजे ठकीचं लग्न कधी झालं? म्हणजे सुबाण्या बैलाचं शिंग मोडलं त्या दिवशी. म्हणजे सुबाण्या बैलाचं शिंग कधी मोडलं? ते म्हणजे 11 वाजेपर्यंत तेच सांगायचं. हे असं बटीला बटी बटीला बटी लावून काहीतरी खूनगाठ काहीतरी खूनगाठ पूर्वीच्या काळामध्ये लक्षात ठेवण्याची पद्धत होती. ब्राह्मण बुवानी सांगायचं, सूर्यग्रहण लागलंय, अमुक अमुक वेळेला सूर्यग्रहण संपणार आहे. सगळ्या गावकरी मंडळींनी देवबाप्पाच्या घरासमोर येऊन बसायचं. देवबाप्पा आंघोळीला निघाले हे असं समजायचं, ग्रहण सुटलंय, ग्रहणाचे वेळ संपले. ज्या अर्थी देवबाप्पा आंघोळीला निघाले त्या अर्थी सगळ्या गावानं देवबाप्पाच्या पाठीमागे जायचं आंघोळ करण्यासाठी. ग्रहण सुटलं, महाराजांनी देवबाप्पा पुढे निघाले. देवबाप्पा पुढं, गाव पाठीमागे. देवबाप्पा पुढं, गाव पाठीमागे. देवबाप्पाच्या हातामध्ये संध्या करण्यासाठी म्हणून तांब्याचं भांड होतं. तांब्याचं. कशाचं भांड होतं? तांब्याचं. देवबाप्पा नदीवरती पोहोचले. देवबाप्पानं मागे वळून बघितलं, सगळी कोळवाडी देवबाप्पाच्या मागे आली. देवबाप्पानं विचार केला, मला माझ्या हातात तांब्याचं भांड आहे गाड्या. सगळी कोळवाडी मागे येली. आणि कोळवाडीतलेच काही सगळेच सज्जन असतील असं काही लिहिलेलं आहे का?
कुणीतरी एखादा माझ्या तांब्यावर त्याचा डोळा असं. देवबाप्पा चतुर होते, हुशार होते. देवबाप्पाने काय केलं, नदीवरती गेले, काठावरती गेले, कपडे उतरले, अंगावरचे वस्त्र बाजूला ठेवले. देवबाप्पाने युक्तिवाद बुद्धी लढवली. म्हणे एवढे गाववाले पाठीमागून यायले, याच्यात एखाद्यानं जर माझा तांबे घेऊन गेला तर मी संध्या कशाने करायची. देवबाप्पा चतुर होते. देवबाप्पानं त्या नदीच्या काठावरती थोडीशी वाळू उकरली, त्या वाळूमध्ये तांब्या ठेवला, वाळूवरून टाकून दिली. पण देवबाप्पाच्या लक्षात आलं सगळ्या या नदीच्या काठावरती वाळूच वाळू आहे. मी परत आल्याच्या नंतर माझा तांब्या नेमका कुठं ठेवलाय हे ओळखायला काय केलं पाहिजे. देवबाप्पानं जिथं तांब्या पडला होता तिथं महादेवाची पिंड बनवली. देवबाप्पा आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये उतरले. दुसरा आला, त्यानं बघितलं देवबाप्पाने आज महादेवाची पिंड बनवून नदीत आंघोळीला उतरले. याचा अर्थ असा आहे की आज पिंड बनवून आंघोळ करावी असा नियम आहे काय. दुसरा आला, त्यानं पिंड बनवली, आंघोळीला उतरला. तिसरा आला, त्यानं पिंड बनवली, आंघोळीला उतरला. चौथा आला, त्यानं पिंड बनवली, आंघोळीला उतरला. सगळ्या गावानं त्या नदीच्या किनाऱ्यावरती पिंडीच पिंडी बनवल्या. सगळं गाव आंघोळीला उतरलं. पहिल्या नंबरवर गेले होते आंघोळीला कोण? देवबाप्पा. देवबाप्पा बाहेर आले, आंघोळ झाली, आता संध्या करायची, पाणी घेतलं पाहिजे. बघताय तांब्या कुठे? महादेवाच्या पिंडीखाली. मग तिथं काय एक महादेवाची पिंड आहे का? सगळ्या महादेवाच्या पिंडीच पिंडी. देवबाप्पाने डोक्यात आणून घेतलं, अरे असं का केलं तुम्ही? लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही महादेवाची पिंड बनवली म्हणून आम्ही बनवली. आम्हाला वाटलं आज महादेवाची पिंड बनवून आंघोळ करावं असं शास्त्राचं विधान आहे. देवबाप्पाने डोक्यात आणून घेतलं आणि सांगितलं, अरे येडी हळद, माझा तांब्या कुठं करून ठेवलाय हे मला सापडावं याच्यासाठी मी पिंड बनवली होती. असा नियम नव्हता पिंड बनवून आंघोळ करायचा. जसं त्या देवबाप्पाच्या पाठीमागे येणाऱ्यांनी सगळ्यांनी पिंडी पिंडी बनवत बनवत आंघोळीत उतरले, स्नान करण्यासाठी उतरले, तसाच तुमचा माझा परमार्थ देखो एकीचा चाललेला आहे. मागून आलंय म्हणून फक्त पुढे न्यायचं काम तुम्ही आम्ही करतो. विठाला विठाला
हे अत्यंत महत्वाचं आहे. तपासली पाहिजे निष्ठा. निष्ठा तपासली पाहिजे, शोधली पाहिजे. निष्ठेशिवाय परमार्थ हा विफळ आहे. निष्ठेशिवाय संसार हा विफळ. ज्यांनी परमार्थ बघा ना, तुम्ही लक्षात घ्या, मी त्याच्यावरती फार चिंतन विस्तार करणार नाही. ऐका, निष्ठा किती महत्वाची आहे. सर्वसामान्य आपल्या इथं बसलेल्या मंडळीपैकी कुणाचं वय 55 वर्षाचं आहे, कुणाचं वय 60 वर्षाचं आहे, कुणाचं वय 70 वर्षाचं आहे, कुणी 15 वर्षाचं आहे, कुणी 20 वर्षाचं आहे. मला सांगा, भागवत महापुराणामध्ये एक लेकरू आले. त्या लेकराचं नाव आहे ध्रुव. काय नाव आहे त्या लेकराचं? ध्रुव. काय वय आहे त्या लेकराचं? अवघं 5 वर्ष वय आहे. 5 वर्ष. आपले 5 10 50 झाले. निष्ठा कशाला म्हणतात ऐका. त्या ध्रुव नावाच्या लेकराने वयाच्या 5व्या वर्षी देवाला प्राप्त करून घेतलं. माऊली ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, तो वनाला याची लागी बैसा वया पितयाचे उत्संगी की सूर्य चंद्रादिकू जगी श्लाघू केला. याला म्हणायचं निष्ठा. आपलं वय दिवसानं नाही वर्षानं वाढत गेलं, पण त्यानं 5व्या वर्षी देवाला प्राप्त करून घेतलं. ही परमार्थामधली परमार्थामध्ये तुमच्या कपड्याचा ब्रँड महत्वाचा नाही, तुमचं वय महत्वाचं नाही, तुमची जात महत्वाचं नाही, तुमचा धर्म महत्वाचा नाही, तुमचा पंथ महत्वाचा नाही, निष्ठा महत्वाची आहे. ऐका, परमार्थामध्ये जर वयाला किंमत असती तर वयाच्या 5व्या वर्षी ध्रुवानं देवाला प्राप्त करून घेतलं नसतं. परमार्थामध्ये कपड्याला किंमत असती, अमुकच कपडे घालावे असं कुठं लिहिलंय? कुठं लिहिलंय असं अमुकच कपडे घातले पाहिजे? लिहिलं नाही महाराज कुठंच. आणि अमुकच कपडे घातल्याच्या नंतर देव भेटतच असतो, अमुकच कपडे घातल्याच्या नंतर देवाची भेट होते असं जर सिद्धांत असता, मला सांगा शबरीच्या अंगावर कोणत्या ब्रँडची साडी होती? ऐकताना तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळे साड्याचे ब्रँड माहिती, अक्षरा माहिती, अप्सरा माहिती, अंतरा माहिती, सगळे माहिती साडी. शबरीच्या अंगावर कोणत्या कंपनीची साडी होती? होय माता मावल्या, कोणत्या कंपनीची होती? 20 वर्षापासून न धुतलेली एकच साडी होती शबरीच्या अंगावर. कपडा महत्वाचा नाही परमार्थामध्ये, कपडा महत्वाचा नाही, वय महत्वाचा नाही, कपडा महत्वाचा नाही, परमार्थामध्ये जात महत्वाची नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, नाव्याचा शेणा महाराज, माळ्याचे सावतुबाराय, कितीतरी सगळे संत. जात महत्वाची नाहीये, निष्ठा महत्वाची Yeah.
आपली 50 वर्ष वयाची निघून गेली, देव आपल्या स्वप्नात आला नाही. त्याचं कारण आहे आपली निष्ठा कमी आहे. वयाच्या 5व्या वर्षी दुर्वाचा येतो, आपल्याकडे नाहीये. शोधलं पाहिजे, संशोधनाचा विषय, शोध घेतला पाहिजे त्याचा. काय येत नाही याचं एकच कारण आहे, माणसं अनिष्ठावान आहेत. किती अनिष्ठावान आहेत माणसं सांगू का महाराज? माणसं वार आला की देव बदलतात. लक्षात येते ना माझ्या मी काय बोलतोय ते? लक्षात येते ना मी काय बोलतोय ते? माणसं वार आला की देव बदलतात. सोमवारी माणसं कुणाच्या मंदिरात असतात? प्रामाणिकपणे त्याचे त्यांना उत्तर द्यायचं. सोमवारी माणसं कुणाच्या मंदिरात असतात? कर्पूर गौरम करुणावतारम शिवभोळा चक्रवर्ती ओम नमः शिवाय शिवाय नमस्तुभ्यम. सोमवारी महादेवाच्या मंदिरात जी माणसं सोमवारी महादेवाच्या मंदिरात असतात तीच माणसं मंगळवारी मंगळवारी आईच्या मंदिरात अनादि निर्गुण प्रगटली भवानी निघाली तिकडे आई राजा. अहो मंगळवारी बुधवारी आले आमच्या विठ्ठलाकडे, गुरुवारी गेले ना दत्ताकडे. वारकरी असतील तर माऊली जागा तिकडे जे असले ते गेले दत्ताकडे. दिगंबरा दिगंबरा निघालो घेऊन. शुक्रवारी गेले बालाजीकडे, लगेच आले फेरफटका मारून. शनिवारी आले हनुमंतरायाकडे. रविवारी वारी हो वारी. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म. किती निष्ठा असावी परमार्थामध्ये लक्ष देऊ नाही का? ज्या कुळामध्ये शांत ब्रह्मनाथ महाराजांचा जन्म झाला त्या कुळाचे महापुरुष, त्या कुळाचे महापुरुष नामदेव महाराज नाथ महाराज या वंशामध्ये जन्माला आले. कुणाच्या वंशामध्ये? भानुदासाच्या पुढे देवा आम्ही तुमचे भक्त आहेत, उगा
आषाढी कार्तिकी पुरते आहेत असं समजू नकोस देवा. हे आकाश तुटून आमच्या वरती पडलं तर आम्ही तुझी भक्ती सोडणार नाही. हा काय शब्द आहे? सव हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाई वड वानर त्रिभुवन खाय तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. याला म्हणायचं निष्ठा. विठाला विठाला नामदेवरायाची निष्ठा. नामदेवरायाने सरळ सरळ सांगितलं देवा मी जातो ज्ञानोबारायासोबत पृथ्वीच्या भ्रमणाला तीर्थयात्रेला जातो पण देवा माझी एक आट आहे. काय आट आहे? माझी आट अशी आहे देवा मी एक निष्ठतेनं तुमचा भक्त आहे. मी माझी निष्ठा ढळू देणार नाही. मी त्याच देवाचं दर्शन घेईल ज्या देवाचे कटेवर कर आहेत आणि विटेवर पाय आहेत. कटेवर कर नाही ज्या देवाचे न घे मी दर्शन याला म्हणायचं निष्ठा. गंधमादन रावणानं धरलं त्या वानराला गंधमादन नाव. बोल मी रावणाचा आहे तेव्हा अजिबात नाही. मी काय तुला पक्ष बदलणारा वाटतो का मला? बोल मी रावणाचा आहे तेव्हा मरेल. बारके होतं ते आपलं एवढं छोट आणि रावणाचं धरलं. रावणानं त्याला तुमच्याकडे शेलवट असतात का? शेलवटाचे झाड असतात का तुमच्याकडे शेतात? दुसरं नाव असेल असं दाबलं की त्याचं फळकुंडी बाहेर येते बघा. काय गोंधन म्हणा आणि ते काही म्हणा. आमच्याकडे एक झाड असते बघा तसं लई लांब असं नाही वेगवेगळं असते बघा. पहिले आम्ही लहान असताना ते वह्या पुस्तकं चिटकायला द्यायचो त्याला. गोंधन म्हणतात का? ते असं वरून ते बोरासारखंच असतं बघा. दिसायला दिसायला कसलं असतं पटलं का? ओळख पटली का? आहे का नाही? ते दिसायला बोरासारखं असतं. असं दाबलं की पळत त्याची बी बाहेर. ते गंधमादन असं दाबलं रावणानं रक्ताची गुंडी आली त्याच्या तोंडात. तेव्हा मग मी रावणाचा. ते म्हणला आणखीन 10 वेळेस दाब मी रामाचाच म्हणून म्हणेल. याला म्हणायचं निष्ठा. आणि ही निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा असेल तर सकल कार्य सिद्धीला जातात. आणि तुकोबरा म्हणतात हीच निष्ठा आमच्या जीवनामध्ये आहे म्हणून आम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घेणार नाही.
ही आमची निष्ठा आहे. माणसं देव बदलते, वाराला देव बदलते, माणसं देव सोडते, पण तुकोबरा म्हणतात आम्ही सोडणार नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, निश्चयात्मकता आहे त्याच्यामध्ये. दरसोडपणा नाही. माणसं दरसोडपणा करतात. यानं बरं होईल का, त्यानं बरं होईल का, याला भजावं का, त्याला भजावं का, हा लवकर पावेल का, तो लवकर पावेल. एखादा बाबा लॉन्च झाला, त्याला एखाद्या लॉन्च झालेल्या बाबाने एखाद्या देवाला मोठं म्हणायला सुरुवात केली की सगळी माणसं त्या मेंढराच्या जाती सगळी त्याच्यामध्ये. मी मग सांगितलं ना, आंधळ्याच्या पाठी लागले. एखादा बाबा म्हणला महादेव लय लवकर पावतोय. सगळ्या माळावरचे डोंगरातले जिकडले तिकडले आडगळीला सगळे पडलेले महादेव शोधून काढले माणसं. ते म्हणला बाबा बसलो होतो इथं राहणार पटांगणाला येऊन आले का तुम्ही माझ्या माघारी, इथं ते राहू द्या मला सुद्धा. माणसं लागले महादेवाच्या मध्ये. एखादाच म्हणला ना खंडोबाचं भजन केल्यावर लय लवकर लग्न होतंय, सगळे त्याच्याच मागायला आहे. बाबा लॉन्च झाला की देव लॉन्च झाला समजायचं. पण ऐका, आज 8.5 वर्षाचा कालावधी जवळपास होते. या वारकरी संप्रदायाच्या नंतर हजारो संप्रदाय जन्माला आले, हजारो संप्रदाय लयाला गेले. हा वारकरी संप्रदाय जशाच तसा 750 वर्षापासून टिकून आहे. त्याचं काय कारण असेल, मुद्दा लक्षात घ्या. या वारकरी संप्रदायाने आपला देव बदलला नाही, पण आपल्या उपासनेचं साधन कधी बदललं नाही, म्हणून वारकरी संप्रदाय टिकून आहे. वारकरी संप्रदायाने विठ्ठल बाजूला केला आणि दुसरा कोणता देव उभा केला असं झालं नाही. वारकरी संप्रदायाने त्या विठ्ठलाच्या नावाशिवाय आपली निष्ठा दुसऱ्या कोणावरती घडवू दिली नाही. म्हणून 750 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी आणखी वारकरी संप्रदाय जिवंत आहे. त्याचं हे कारण आहे, निष्ठा आहे. बघा ना, आपल्यावरूनच उदाहरण घ्या ना. 100 वर्ष झाले, 100 वर्ष त्याला किती वर्ष, 100 वर्ष. बरेच 14व्या वर्षीच गबाळ म्हणून बरेच असं होतंय. मला काही गाव आम्हाला फोन करत, महाराज आमच्या गावात सप्ताह सुरू करायचं. आम्हाला वाटतं मग चला एखादं धर्मकार्य सुरू व्हायला जाऊन आपण सुरू करावं. सुरू करतो, 4-2 वर्ष टिकवतात आणि पुन्हा भांड्या सहित गायब होतात. महाराज मी काय कोण कसा चालला सप्ताह, काय ते बंद पडलं कसं काय, ज्याला अध्यक्ष केलं होतं तेच भांडे गेलं की विकायला घेऊन. अशी अवस्था आहे आज. 100 वर्षाचा परंपरेचा हा आपला सप्ताह आहे. निष्ठा, किती जणांचं समर्पण आहे याच्यामध्ये, किती फेटेवाले, किती कौप्यावाले, किती पोरं, किती छोरं, किती तरुण मंडळी यांनी समर्पण केलेलं आहे. म्हणून ही परंपरा आज तागाय टिकून आहे. निष्ठेचं फळ आहे. महाराज म्हणतात आमची निष्ठा आहे, एक नावे आम्ही विठोबाचे नाम. दुसऱ्या वाक्यात उत्तर दिले महाराजांनी, अनेक आपले काम नाही येते. दुसऱ्याचं काही काम नाही. एक धरला चित्ती आहे रकुमाईचा
एक देव सोडून आम्ही दुसऱ्याकडे जात असाल तर आम्ही व्यभिचार करतोय देवासोबत व्यभिचार. घर की झाले पट्ट राणी बळे वरील सावळे सृष्टीला जन्माला घालण्याचं कार्य आहे ब्रह्माचं. त्याला कोण आहे? स्वयमेव ब्रह्मा होतो, म्हणून त्याला विधाता म्हणतात. विशब्द आलाय ना, विधाता. त्या परमात्म्यापासून या सगळ्या सृष्टीचा जन्म आहे, म्हणून तो विठ्ठल आहे. हे सगळं जे चाललंय की नाही, जगाचं चलन मन हे सगळं त्याच्या इच्छेने चाललेलं आहे. उपनिषदकार म्हणतात उपनिषदामध्ये, मत भयात पार्थिवात्मयं सूर्यस्तपति मत भयात वर्षते अग्नि दहते इंद्रो मृत्युश्चरति मत भयात. हे त्याच्या इच्छेने चाललेलं आहे. चाले हे शरीर गुणाचे असते, कोण बोलावितो वृक्षाचे पान सलेगाचे सत्ता राहिली अनंतापासून. हे सगळं त्याच्या इच्छेने चाललेलं आहे, म्हणून त्याला विधाता म्हणतात. जेणे हे विश्व निर्मिले स्मर्शी देवा संतापिले एकलेच नकंठे म्हणून येणे निर्माण केली चौदाही मोने, म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात, विधाता म्हणतात त्याला. म्हणून तुकोबराय सांगतात, आमची निष्ठा त्याच्यापाशी आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही, दुसऱ्याला चान्सच नाही. दुसरे मार्ग होते ते मोडून टाकले आम्ही. दुसरे रस्ते
सुकावलेलं असतंय. कोण मालक बिन बैल अचानक खांद्यावर जो आला की ते कसं करते असं इकडं तिकडं इकडं तिकडं. त्याच्यामुळे जरा तास पुढे पर्यंत आहे का नाही चांगलं आहे तुमचं. आम्हाला सप्ताह करायचं म्हणलं की ₹1,00,000 तर एवढं गोळा करायला लागतं. तिथून पुढं मग सप्ताह आमचं पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी आम्हाला बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग येतात. आता परवा दिवशी एका गावात गेलो कीर्तनाला. त्या गावाचं नाव कशाला सांगू, माणसं पण उतारे काढते. 8:30 वाजेपर्यंत माणसाने असा माणूस वाटत महाराज कुठपर्यंत आले या लोक, कुठपर्यंत आले या लोक. गेलो त्यांनी कीर्तन सुरू केलं 11:45 वाजता. काय म्हणलं मला 8:30 वाजता बोलून गेले. तेवढे महाराज भजनेच येईना. कुठून येईना, गावातून घरी येऊनच येईना. शेवटी त्यांनी गावातल्या लिपीचे फ्यूज काढले बसने बाहेर काढण्यासाठी. अशी परिस्थिती असते पहिल्या दिवशी. या मनात फार चांगलं एवढं सगळं बसने म्हणत आपल्याला बाहेरून एक्सपोर्ट करायची गरजच पडत नाही. सगळं गावातलं असल्यामुळे मस्त आनंद आहे. अजून ऐका महाराज म्हणतात आम्ही एकविध आम्ही न धरू पालक न सांगू हे वाट सापडली. आम्ही एक निष्ठता धरलेली आहे परमात्म्यासोबत. एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि त्या नाम साधनाच्या माध्यमातून मोडून या वाटा सूक्ष्म रुस्तर केला राज्यभार चालेचा. भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक प्रकारची साधनं सांगितलेली. अनेक साधनं आहेत, अनेक रस्ते आहेत. त्या अनेक रस्त्याच्या माध्यमातून तुम्हाला जीवाला देवापर्यंत जाता येतं. पण ते सगळेच रस्ते सुखकर प्रवासासाठी बनलेले आहेत असं त्याचा अर्थ नाही. ज्ञान नावाचा रस्ता देवापर्यंत जातो. वेदाचं वाक्य आहे ज्ञानादेव तू कैवल्यम. वेद सांगताय आपल्याला ज्ञानात देव मिळतो, पण ते ज्ञान मिळवणं सोपं नाही. गीतेमध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. जेत ज्ञानाचा कृठा तेत सेवा हा दार. ज्ञान मिळवणं सोपं नाही. आमच्यावर आंबेगावच्या पट्ट्यामध्ये गाव आहे आपेगाव. बरं का सर, त्या आपेगाव गावामध्ये मदंगामध्ये ज्यांना पद्मश्री प्राप्त झाला ते स्वर्गीय श्री शंकर बापू आपेगावकर. आपले सध्या हासेगावकर बाबा आहेत प्रसन्न बाबू, त्यांचे चुलते असं काहीतरी जवळ त्यांचं नाव आपेगावकर. शंकर बापू आपेगावकर विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना गुरुजींकडे शिक्षणासाठी गेले. शिक्षण किती कठीण आहे ऐका लक्षात घेऊन. विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना गुरुजींकडे पक्वाचं शिक्षण शिकायला गेले. महाराज नुसती थाप 12 वर्ष त्यांच्या गुरुजींनी नुसती थाप शिकली. नुसतं ताप. काय किती वर्ष? 12 वर्ष. आणि मग 12 वर्षाच्या नंतर त्यांना धाग्यनत्ता हे बोल भेटला. एवढं अवघड आहे शिक्षणाचं. एका थापीत 12 वर्ष घातले. थापी मिळते बांधकामाची नाही बरं का. बांधकामाच्या थापीला काय 12 वर्ष घालायचे का? गेलं की गावलं आलं घेऊन ती नाही. ता नावाची थाप याला म्हणायचं थाप. 12 वर्षाचा काळ. आता ही बरेच इथं महाराज मंडळी आणि ती साधक मंडळी आहेत यांना माहिती आहे. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काय साधना करावी लागते. हिमालयासारख्या ठिकाणी जावं लागतं. हरिद्वार ऋषिकेश सारख्या ठिकाणी. आता आळंदीला जावं लागतं. आता सगळ्या गोष्टी सुलभ झाल्या. आमच्या काळामध्ये असं नव्हतं. आम्ही पैठणला अध्ययनाला असताना 20-20 किलोमीटर आम्हाला मधुकरी मागायला जावं लागायचं. 20-20 किलोमीटर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या गावाची भाजी मिसळीची मिक्स केलेली एकाच कॅन मध्ये 20 किलोमीटर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती भाजी ती कॅन असं टोपण लावून आणायला गेलं
15-20 किलोमीटर चालत येता येता आश्रमात येईपर्यंत ती भाजी भेटून जायची सर. हा काय व्हायचं, आता उन्हाळा 9 वाजता आम्ही गावात गेलेले, 12 वाजता गाव मागून निघालो आम्ही मधुकरी मागून, 2-3 वाजता आश्रमात येईपर्यंत ती भाजी भेटून जायची. आणि ती भेटलेली भाजी तसेच डोळे बंद करायचे, तसेच डोळे बंद करून त्या भाजीमध्ये चुरायचं, ती खायची. ज्ञान प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही वाटतंय. आज एखादा गायक एखादी चाल म्हणतो, त्या चालीच्या पाठीमागं त्या गायकाचं समर्पण म्हणा, त्याला रात्र रात्र कसा फोडलेला आहे, त्याच्यामुळे आज तो समाजात ताज मागणी म्हणतोय. एखाद्या वादकाचं जीवन बघा, त्याला इंद्रायणीच्या पवित्र घाटावरती रात्र रात्र त्या पकवाजावरती बोलाची प्रॅक्टिस करताना आपल्या बोटातून रक्त ना रक्त गाळलेलं आहे, म्हणून त्याचा आज वाजवणं गोड वाटतंय आपल्याला. त्याच्या पाठीमागचा भाग बघा, त्याच्या पाठीमागचा इतिहास लक्षात घ्या. मी काय सांगतोय, ज्ञान मार्ग भगवंतापर्यंत नेतो माणसाला. ज्ञानादेव कैवल्यम हे वेदाचं जरी वाक्य असलं तरी ते ज्ञान सगळ्यांनाच मिळेल असं नाही. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु, हजारात एखादा असा तो निवडून असा वेगळा निघेल, हजारात एखादा. काय सगळेच आळंदीला गेले म्हणजे काय गायक होत नसतात, सगळेच आळंदीला गेले म्हणजे काय कीर्तनकार होत नसतात, सगळेच काय वादक होत नसतात. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु च दाता भवति मानवः. हजारात लाखात एखादा निवडून तो बाजूला पडेल. म्हणून ज्ञान मार्गाने देवाकडे जाल तर अशक्य कोणतीही गोष्ट आहे. देवाकडे जाण्याचा दुसरा मार्ग शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, योग मार्ग सांगितलेला आहे. योग मार्ग पण ज्ञानोबरांनी त्या योग मार्गाला सोपं करून सांगितलंय. योगाची वाटा जे निघालेगा स्फटा, त्या दुःखाचाची वाटा भागा. योगया करीती मायाती उपाधी दंडधर्मा, मायाती उपाधी दंडधर्मा. योगाच्या प्रक्रियेतून देव मिळतो. योगाच्या प्रक्रिये माध्यमातून योगाच्या भगवंतापर्यंत जाता येतं. पण योग सगळ्यांना सोपा आहे का? उठा बरं पहाटे, तुम्ही पहाटे 5 वाजता उठा, आस्था नावाचं चॅनल लावा आणि रामदेव बाबाचा योग बघा. इकडचा पाय तिकडच्या खांद्यावर, तिकडचा पाय तिकडच्या खांद्यावर, तिकडचं पोट तिकडं, तिकडची पाठ तिकडं, तिकडचा पाठ. होतंय का करणं सगळं आपलं? योगामध्ये अमर होण्याच्या साधना सांगितलेल्या, अमर होण्याच्या. योगाच्या माध्यमातून माणसाला अमर होता येतं. त्या पतंजली योग सूत्रामध्ये अशी प्रक्रिया सांगितलेली आहे महाराज, ऐका. जर अमर व्हायचं असेल माणसाला तर पतंजली योग सूत्रामध्ये अशी प्रक्रिया सांगितलेली आहे. दररोज पहाटे 4 वाजता उठायचं, बरं का? ऐका, लक्ष ठेवून. दररोज पहाटे 4 वाजता उठायचं, गावरान गाईचं तूप घ्यायचं, ते गावरान गाईचं तूप जिभेला लावायचं आणि ती जीभ 3 वाजता 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत अशी बाहेर ओढत राहायची. लक्ष देऊन ऐका बरं का, अमर होण्याचं साधन सांगतो. 4 वाजता उठायचं, गावरान गाईचं तूप घ्यायचं, जिभेला लावायचं, जीभ ओढत राहायची. 6 वाजले की शेंडीचा माथ्याचा केस उठवायचा आणि त्या माथ्याच्या केसाने जिभीच्या खालचं जे चमडा आहे का नाही, जिभीच्या खालचा चमडा कापायचा. दररोज उठायचं 4 वाजता, गावरान गाईचं तूप लावायचं, जीभ ओढायची, चमडा कापायचा, ओढायची जीभ, चमडा कापायचा, ओढायची जीभ, चमडा कापायचा. किती दिवसापर्यंत? 6 महिने. 6 महिने. बरं ठीक आहे, तुमच्या बरोबर 6 महिने.
6 महिन्यापर्यंत हे दररोज करायचं. दररोज काय करायचं? काय करायचं? पण तिचं वरण खायचं नाही. काय करायचं? जीभ ओढायची गावरान गाईच्या तुपानं. 6 महिन्यापर्यंत ते केस उपटायचा, ते कापायचे. असं 6 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत केलं की तुमची जीभ 1.5 वीत लांब होती. 1.5 वीत. किती लांब होते जीभ? 1.5 वीत. आणि ती 1.5 वीत जीभ लांब झाली, त्या जिभेची गाठ मारायची आणि गाठ मारून आतमध्ये टाकायची तोंडामध्ये. माणसाच्या भ्रुकुटीमध्ये चंद्र अमृताची वाटी आहे. त्या चंद्र अमृताच्या वाटीत तो जिभेचा शेंडा बुडाला की माणूस अमर होतो. आता कोळवळीतल्या कुणाला अमर व्हायचंय? हा, कुणाला व्हायचंय? नाही, कुणाला व्हायचं असलं तर काळजी करू नका. तुम्हाला जेवढं तूप लागतंय तेवढं माझ्याकडून. आता कोण सुरुवात करणार आहे उद्यापासून? सोपं का महाराज? योगाची वाट परमात्म्यापर्यंत घेऊन जाते माणसाला, पण योग सर्वांसाठी सुलभ नाही. योग यात विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी चला पुढे. ज्ञानाची वाट सोपी नाहीये, योगाची वाट सोपी नाहीये, यज्ञाची वाट सोपी नाहीये. यज्ञ कसे करावे? आपण करतो त्या यज्ञाला काही अर्थ नाही. आपण सत्यनारायणाचा यज्ञ घालतो, त्या सत्यनारायणाच्या यज्ञाला 1/2 किलो तूप आणतो. आपण किती तूप आणतो? 1/2 किलो तूप आणतो. यज्ञ झाला तरी वाटीत तूप किती शिल्लक आहे? 1/2 किलोच आहे. महाराज जेवून गेले तरी तूप किती शिल्लक आहे? 1/2 किलोच आहे. गावकरी जेवून गेले तरी वाटीत तूप किती शिल्लक आहे? 1/2 किलोच आहे. देवबापानं स्वाहा म्हणलं की तूप खाली चमच्या वरूनच फिरतोय. स्वाहा. महाराजांनी वाढायचं म्हणलं तूप वाटीत खाली तसंच राहतंय, चमच्या वरूनच नुसता वास आपल्या चमच्याला. आशा यज्ञानं देव भेटत नाही. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये यज्ञ कसे करावे याचं चिंतन केलेलं आहे. नृग नावाचा राजा आहे, त्या नृग नावाच्या राजाच्या यज्ञाचं चिंतन केलेलं आहे. त्या नृग नावाच्या राजाला यज्ञ करायचे. यज्ञ करत असताना कशा स्वरूपाचे यज्ञ करायचे? मेरू हितोम स्वर्ग समान दान. यज्ञ केल्यानं देव मिळतो. ऐका लक्ष देऊन. यज्ञ केल्यानं देव मिळतो, पण त्या यज्ञाचा यज्ञकुंड 24 तास धगधगीत राहिलेला पाहिजे. आणि त्या यज्ञकुंडामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी गावरान गाईच्या तुपाची धार चालू राहिली पाहिजे 24 तास. जर तुपाची किती पंचायत महाराज 24 तास काय घेऊन नसतो. यज्ञाने देव मिळतो, पण हे एवढी सगळी सायस करावी लागतात. महाराज म्हणतात आम्ही हे सगळे रस्ते मोडून टाकले.